नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आलो आहेत आम्ही सकलेशपूर, जे की तुम्हाला माहिती नाही, पण आम्ही तुम्हाला माहिती करून देणार आहे. त्याच्यासाठीच आम्ही सकलेशपूरला आलो, हो की नाही? हो. तर सकलेशपूरला आमचा अचानक प्लॅन झाला आहे, अचानक आणि भयानक एका दिवसात. सकलेशपूर हे बँगलोरपासून जवळजवळ 200 किलोमीटरवर आहे. हो. तर आम्ही आता ट्रेनने सकलेशपूरला आलो आहे. आमची सकाळी 7ची ट्रेन होती, तर आम्ही आता 11-11:30 सकलेशपूरला पोहोचलोय. आणि हा आहे आमचा स्टे परत दाखवतो तुम्हाला, नंतर दाखवतो चांगलावाला. आणि आमचा जो हा स्टे आहे तो रिव्हर व्ह्यू आहे, म्हणजे डायरेक्ट रिव्हर दिसते मस्त, पण जरा थोडीशी लांब आहे. दाखवायचा प्रयत्न करतो. हो, पोहता येत नाही ना, त्याच्यामुळं असं होतं आहे. हो मित्रांनो, तर हा आहे आमचा स्टे, जे की मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो आतमधून स्टे. आणि इकडं आहे हा रिव्हर, ते काही रिव्हर दिसते तुम्हाला छोटीशी. इथून एवढी काय खास दिसत नाही. तर हा आहे व्ह्यू आमच्या बाल्कनीचा. इकडं आहे बाल्कनी मोठीशी, आणि इथून असा मस्त रिव्हर व्ह्यू आहे. ही इथून नदी दिसते मस्तपैकी, पाणी पण आहे भरपूर, पण आज पाऊस नाही आहे. आम्ही इथल्या लोकलला की पाऊस का नाही, तर ते बोलले 2-3 दिवस आधी पाऊस होता खूप, आता जरा ब्रेक घेतला आहे पावसाने. ठीक आहे, आता आम्ही आता काहीतरी खायला चाललो आहे. मेकअप झाला आहे आमच्या मॅडमचा. मॅडम म्हणतात कशा दिसत आहेत, दिसायला तर एकदम एक नंबर आहे. हा एकदम हिरोईन एकदम हिरोईन हो. तुम्हाला आता फक्त एक कंगव्याची गरज आहे हो. तुमचे हे केस चांगले दिसत नाहीत. मी नाही विसरलो, तूच दिलं ठेवून घरी. चला मग आता काय करे, खायचं आहे ना तुम्हाला? आता जेवायला जायचं आहे आम्हाला, जेवायला. तर मित्रांनो, हा आहे मंजिराबाद टिपू सुलतानचा आहे. तर हा आम्ही पहिला स्पॉट केला आहे, आणि इथं बघायला असं काहीच नाही आहे, म्हणजे ॲटलिस्ट स्टार शेप आहे. काय स्टार शेप? हां, स्टार शेप आहे. इथे तर कळत नाही आहे, पण तुम्हाला मी एक फोटो टाकतो, त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसून येईल. ड्रोन शॉट असेल तर ड्रोन शॉट खूप छान दिसतो, पण हां, ड्रोन शॉटच चांगला आहे. इथं जर आलं तर काहीच नाही बघायला असं, फक्त समाधानासाठी की स्पॉट केला आहे आम्ही, आहे का नाही का? आणि इथून काय दिसतंय काय माहिती आतमध्ये? हां, हो, थँक्यू. काय दिलं बघा? हां हां, फुल मला फुल केलं आहे का तू? माझ्या दिलाला फुल केलं आहे तू. आपल्या रेनकोटला मॅचिंग आहे. हो, मॅचिंग ते गेले खाली. तर आता मित्रांनो, हे बघा, तुम्हाला 360 व्ह्यू देतो. बघ इकडे मस्त आहे. हा आहे 360 व्ह्यू, आणि इथं काहीच नाही बघायला. चला आता आम्ही आता नेक्स्ट स्पॉट करणार आहे. खाली गेलेत ते, आणि हे असं खाली जायला आहे, जे की घसरू पण शकतो. काय ठिकाणी आहे पायऱ्या त्या साईडने आम्ही वरती आलतो, या साईडने आता खाली चाललो आहे आम्ही. आणि यांनी मस्त डस्टबिन पण ठेवले इथं, या कलरचे की काय, पिंक कलरची ना, ठिकाणी त्यांचे काय बोलतात त्याला, डस्टबिन आहे मस्त. म्हणजे कोणी घाण पण नाही करू शकत, काही नाही. जसं की आपल्या महाराष्ट्रात गडकिल्ल्यावर करतात लोक, ज्यांना काही अक्कल नसते. तर आणि पाऊस पण खूप आहे, त्याच्यामुळं व्हिडिओ काढायचा पण जरा अवघड आहे. ही घाण नाहीये गाईस. हां, घाण नाही कुठेही, नाहीये, कुठंच काही घाण नाही, एकदम स्वच्छ आहे. तसं पाहिलं ते पावसामुळं वाहून पण जात असत, कळून जातं ना लगेच. तसं पण आहे. इकडे आतमध्ये पावसाच्या त्याच्या खाली आतमध्ये बाई ऊन आलं गवडी. हे बघा मित्रांनो, काय मस्त ऊन आलं, बघ ना इकडं. हा हा हा. तर मित्रांनो, आता आलो आहे आम्ही सेकंड स्पॉटवर. ज्या स्पॉटचं नाव आम्हाला माहीत नाही, कारण की आम्ही जे टॅक्सी हायर केली त्याने आम्हाला आणले, आणि इथं गर्दी पण नाही आहे. 1-2च जण आहे, आम्ही 4 जण आहे, आणि हे एक कपल आहे कोणतं तरी, त्यामुळे इथं काही जास्त गर्दी नाही. आणि पॉईंट एवढा मस्त आहे की तुम्ही बघू शकता पाठीमागं कसं भारी वाटतं, एकदम मस्त वाटतं. अजून आम्हाला वरती जायचं आहे, त्या साईडला वरती गेलं की अजून मस्त टॉपचा व्ह्यू आहे. चलो. तर मित्रांनो, हे बघा व्ह्यू, आम्ही आलो आहे सगळ्यात टॉपला. मॅडम कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय ना? इथं आत्ता काहीच दिसत नव्हतं, काहीच म्हणजे परत धुकं होतं. आता परत धुकं आलं आहे.
त्या साईडला जे आहेत ना मस्त झाडं झुडपं आहेत ते भारी दिसत आहेत जेव्हा हे धुकं साईडला जातील. आणि या साईडला पण धुकं आहेत. एकदम टॉपला आहे आम्ही सकलेशपूरच्या. बघा मित्रांनो, आत्ता 2 सेकंदापूर्वी एवढं धुकं होतं, धुकं सगळं साईडला गेलं तर एकदम मस्त असं डोंगर दिसतंय. काय आलं तिथून दिसतंय का धबधबा? गेला का धबधबा? गेला का? कुठे गेला? हा ते बघ, ते खूप आतमध्ये. आता ते तिथं ढग आलं रे, ढग आलं. आता बोलू वॉटरफॉल दाखवला नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा आहे आमचा दुसरा दिवस आणि आता वाजलेले आहेत 8:10 आणि आज आमची कॅब येऊ राहिली जी आम्ही कालच बुक केली होती 2 दिवसासाठी. आणि हा बघा व्ह्यू, हा आहे समोरचा व्ह्यू, मस्त पाहिजे रिव्हर व्ह्यू. आणि तुम्हाला मी बोललो होतो की रूम आमचा होमस्टेचा टूर दाखवतो. काही एवढा खास नाही पण ठीक आहे, मोठा आहे, तो दाखवतो तुम्हाला. तर या साईडनी एंट्री आहे. इकडून एंट्री आली की इथं मस्तपैकी जेवायला वगैरे टेबल वगैरे त्यांचे, सोफा वगैरे त्यांनी दिलेला. आणि या साईडला आमचा स्टे आहे. तर एंट्री केल्या गेल्या समोर मस्तपैकी मोठं मंदिर त्यांनी हे केलं आहे. मंदिरासाठी सेपरेट जागा ठेवलेली मस्त. आणि या साईडला किचन आहे. किचनमध्ये काही यूज करायला काही नाही, फक्त दिलं आहे. एक केटल आहे, शेगडी आहे, एवढंच आहे. आणि इकडं पण थोडंसं काही ठेवण्यासाठी, जे असे फॅमिली वगैरे येतात ना त्यांच्यासाठी हा स्टे एकदम मस्त आहे, खूप मोठा आहे. वरती काही गाद्या वगैरे ठेवलेल्या आहेत झोपण्यासाठी. आणि हे बघा किती मोठा हॉल आहे, किती मोठा हॉल आहे. इथं जवळजवळ 15 ते 20 जण आरामशीर मावतील एवढं मोठं हॉल आहे. आणि या साईडला 2 रूम आहेत. तर आतमध्ये जसं आलं, आतमध्ये आल्या हा आहे व्ह्यू, हा आहे आमचा बेड, हा आहे बाहेरचा व्ह्यू इथून मस्तपैकी. नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही आलो आहे एका छोट्याशा स्पॉटला जिथं की आहे सिंगल ट्री. तिथं सगळे सिंगल ट्री आहे, तिथे सगळे फोटो काढतात. आणि हा आहे मस्तवाला व्ह्यू. आणि आता ऊन पण आलेलं आहे, हे बघा किती मस्त दिसतंय आता. हा हा ओ हो, एक नंबर. आणि हा जो व्ह्यू आहे मस्त, असं वाटतं की इथं मूवीसाठी शूटिंगसाठी मस्त सीन आहे. कारण की पुढं एकदम मस्त ओपन डोंगर आहे त्या साईडला. आता दिसत नाही, मध्ये हे आलेत झाडं आलेत. लोक पण खूप आहेत फोटो काढायला, जसं तुम्ही बघू शकता एवढं. आणि आमच्या मॅडमला पण स्पॉट काय एवढा आवडला नाही, एवढं काही दिसत नाही, पण मूवीसाठी मस्त आहे सीन. का हो. तर मित्रांनो, आज आमचा ब्रेकफास्ट झाला आहे मस्तपैकी. त्यांनी आम्हाला ऑथेंटिकवाल्या हॉटेलमध्ये घेऊन गेले होते, हो की नाही का, जिथं आम्ही जे आवडलं नाही तिला अख्खी रोटी खाल्ली होती. अख्खी रोटी आणि मी 30 इडली खाल्ली. एवढं काही चांगलं नव्हतं, पण त्यांच्यासाठी ते ऑथेंटिक. दुसरा स्पॉट जो केला ज्याचं नाव आहे बे ऑफ बेंगॉल, जो की बिस्ले घाट परिसरामध्ये आहे. जो याच्यामुळे ओळखला जातो की उजव्या साईडचे आणि डाव्या साईडचं पाणी तो डिवाईड होतं, जे की उजव्या साईडचं पाणी जातं अरेबियन सीला आणि डाव्या साईडचं पाणी जातं बेंगालच्या उपसागराला. नंतर आम्ही केला हा शेवटचा स्पॉट ज्याचं नाव आहे मोका नावाने अब्बी फॉल्स, जो की खूप मस्त होता. तुम्हाला पुढच्या साईडने दाखवतो. पुढच्या साईडने खूप मस्त दिसतो हा स्पॉट. ऊन आलं ऊन. हो, छान दिसतंय नाथ खोळा पब्लिक गोळा.